अन्न व औषध प्रशासन विभागानं नुकताच महाराष्ट्रातील बनावट औषधांचा एका धोकादायक रॅकेटचा पर्दाफाश केलाय, ज्यामुळे संपूर्ण व्यवस्था हादरून गेली आहे। FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या धाडसी मोहिमेत सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या एका मोठ्या गटाचा भांडाफोड झालाय। या कारवाईची सुरुवात मुंबईतील गोवंडी येथील एका बालरोग रुग्णालयापासून झाली। या रुग्णालयाकडे औषध विक्रीचा कोणताही अधिकृत परवाना नसताना तिथं मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर औषधांचा साठा लपवून ठेवल्याचं आढळले। विशेष म्हणजे तिथून मिळणाऱ्या बिलांवर औषधांचा बॅच नंबर, उत्पादन तारीख आणि एक्सपायरी डेट यांसारखी महत्त्वाची माहिती जाणीवपूर्वक वगळली होती। हे प्रकरण केवळ मुंबईपुरते मर्यादित नसून याचे धागेदोरे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि पंजाबपर्यंत पसरलेले आहे। या मोहिमेत 2 प्रमुख औषधांची नावं समोर आली आहेत, जी अत्यंत घातक ठरत आहेत। पहिलं पाऊल सूज आणि जखमेवर वापरली जाणारी नामांकित कायमोरल 4T ही गोळी तपासणीत असं दिसून आलंय की या बनावट गोळ्यांमध्ये कोणतीही औषधी घटक नसून केवळ खडूची पावडर होती। दुसरं धक्कादायक औषध म्हणजे कामराज कॅप्सूल। आयुर्वेदिक म्हणून विकल्या जाणाऱ्या या कॅप्सूलमध्ये टॅडोलॉफिल आणि पॅरासिटामॉल सारखी ॲलोपॅथिक रसायने चोरून मिसळली होती। ही रसायने थेट हृदयावर हल्ला करून रक्तदाब कमी करू शकतात, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा किडनी निकामी होण्याचा धोका संभवतो। या गंभीर प्रकारानंतर तुकाराम मुंढे यांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। औषध खरेदी करताना नेहमी अधिकृत GST बिल घेण्याचा आग्रह धरावा आणि त्यावर बॅच नंबर व एक्सपायरी डेट तपासावी। डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधं, विशेषतः सोशल मीडियावर जाहिरात होणारी आयुर्वेदिक औषधं खरेदी करू नयेत, असं आवाहन करण्यात आलंय। जर तुम्हाला औषधांच्या दर्जांबाबत कोणतीही शंका आली तर तातडीने FDAच्या या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा किंवा संबंधित प्राधिकरणाकडे तक्रार नोंदवावी। आपली थोडीशी जागरूकता आणि सतर्कता आपल्या कुटुंबाला या जीवघेण्या औषधांपासून वाचवू शकते। हा प्रकार औषध माफियांच्या टोळीचा अंत करणारा एक ऐतिहासिक तपास ठरत असून आरोग्य यंत्रणेतील त्रुटींवरही या निमित्तानं प्रकाश पडलाय। नागरिकांनी अफवांना बळी न पडता अधिकृत सूचनांचं पालन करणं हीच काळाची गरज आहे।